So welcome students. Previously we have completed the entire chapter of cell division. And now we will move on to our next concept related to the application of this biology which lead in the development of the new fields. आणि याच पद्धतीची एक फील्ड आपल्याला स्टडी करायची आहे जे ऍप्लिकेशन ऑफ बायोलॉजीचं आहे. द फील्ड कॉल्ड ॲज जेनेटिक्स. जे काही ट्रॅडिशनल बायोलॉजीचा स्टडी आहे. ट्रॅडिशनल बायोलॉजीचा स्टडी म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल, स्टडी ऑफ प्लांट. ॲनिमल आणि प्लांटमध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळ्या टाईपचे टिश्यूज, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली ऑर्गन सिस्टीम, स्टडी ऑफ सेल, स्टडी ऑफ टिश्यू, हे सर्व क्लासिफिकेशन, टॅक्झॉनॉमी हे ट्रॅडिशनल बायोलॉजी आहे जे फक्त प्लांट आणि ॲनिमल यांच्या पुरतं मर्यादित आहे. यामध्ये बेसिकली जर पाहिलं आपण तर मॉर्फोलॉजिकल स्टडीज, ॲनाटॉमिकल स्टडीज, फिजिओलॉजिकल स्टडीज या स्टडीज आहेत. पण या बाहेरचं सर्वात पहिलं जे ॲप्लिकेशन आहे, द ॲप्लिकेशन ऑफ धिस बायोलॉजिकल सायन्सेस, हे पहिलं ॲप्लिकेशन आलेलं आहे हे जेनेटिक्स नावाच्या फील्ड. ठीक आहे. आता हे जेनेटिक्स नावाची जी फील्ड आहे, एंटायर फील्ड, हे पूर्णच्या पूर्ण फील्ड फक्त एका वर्डवर बेस्ड आहे. द वर्ड which is referred as inheritance, the pioneering word of genetics. जेनेटिक्स हा शब्द तर बायोलॉजीमध्ये खूप नंतर आला. सर्वात आधी जो वर्ड आला यामध्ये, द वर्ड ऑफ द इनहेरिटन्स. ठीक आहे. आता हा इनहेरिटन्स वर्ड कशाशी रिलेटेड आहे? ठीक आहे. धिस वर्ड इनहेरिटन्स जे आपण थेरीज पाहिलेले आहे, मग ते स्पॉन्टेनियस थेरी असेल, जर्म लाईन थेरी असेल किंवा सेल थेरी असेल, जे डिस्क्राइब करते आपल्याला ओरिजिन ऑफ लाईफ. काय डिस्क्राइब करणार? ओरिजिन ऑफ लाईफ डिस्क्राइब करणार. या ओरिजिन ऑफ लाईफ मध्ये, या जर्म थेअरी मध्ये किंवा स्पॉन्टेनियस जनरेशन या ज्या मल्टिपल थेअरीज आहेत जे ओरिजिन ऑफ लाईफ डिस्क्राइब करत आहे, या सर्व मल्टिपल थेअरी मध्ये एक कॅरेक्टर जर आपण पाहिलं तर तिथे एक कॅरेक्टरचा स्टडी आहे, एक कॅरेक्टर डिस्क्राइब केलेला आहे, द कॅरेक्टर ऑफ इनहेरिटन्स. नॉर्मली या केसमध्ये दोन जनरेशन विदिन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन केस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता याकडे 5 फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत, 5 फंडामेंटल कॅरेक्टर आहेत. या 5 फंडामेंटल कॅरेक्टर पैकी जे एक कॅरेक्टर आहे, द कॅरेक्टर ऑफ रिप्रोडक्शन. ओके, द कॅरेक्टर ऑफ reproduction, and by means of this reproduction there is formation of a entire new generation of individual. हे आपण पाहिलं रिप्रोडक्शन काय आहे, रिप्रोडक्शन कशाला म्हटलं जाते, कोणत्या टाईपचे रिप्रोडक्शन्स आहेत. ह्या रिप्रोडक्शनने काय होणार, जे काही प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम आहे याला म्हटलं जाते पॅरेंट ऑर्गॅनिझम, आणि या पॅरेंट ऑर्गॅनिझम मधून मग वेगवेगळ्या टाईपचे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहेत, प्लांट आहेत, ॲनिमल आहेत, त्यांच्याही मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या स्पेसीज आहेत. कलेक्टिव्हली हे जे पॅरेंट ऑर्गॅनिझम यांची कॅटेगरी येणार प्री एक्झिस्टिंग. अँड फ्रॉम दीज प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स, या प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम मधून बाय मीन्स ऑफ रिप्रोडक्शन वी गेट द न्यू ऑर्गॅनिझम. इथे काय तयार होणार, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होणार. ओके, टू मेंटेन द कंटिन्युइटी ऑफ लाईफ. हे रिप्रोडक्शनचा सर्वात मेन इम्पॉर्टंट अस्पेक्ट. रिप्रोडक्शन कशासाठी नेसेसरी आहे? रिप्रोडक्शन इज नेसेसरी टू मेंटेन continuity of life. Continuously for a selected or a given species, कोणतीही एक स्पेसीस जर कन्सिडर केली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, तर फॉर दॅट पर्टिक्युलर स्पेसीस
जनरेशन आफ्टर जनरेशन त्या स्पेसीजचे मेंबर तयार होत आहे, फॉर्म होत आहे आणि ती स्पेसीज कंटिन्यू करत आहे. त्याला म्हणतो आपण कंटिन्युएशन ऑफ लाईफ, कंटिन्युटी ऑफ लाईफ. आणि हे अचीव कशामुळे आहे? इट इज ओनली पॉसिबल ड्यू टू द कॅरेक्टर ऑफ रिप्रोडक्शन. त्याशिवाय कंटिन्युटी ऑफ लाईफ पॉसिबल नाही. मग या केसमध्ये बाय मीन्स ऑफ धिस मेकॅनिझम ऑफ रिप्रोडक्शन द पॅरेंट ऑर्गॅनिझम फॉर्म्स द न्यू ऑर्गॅनिझम. मग हे ज्या वेळेस होत आहे, या नवीन तयार होणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, द न्यूली फॉर्म्ड ऑर्गॅनिझम्स, यांना म्हटलं जाते प्रोजेनी. काय म्हटलं जाईल यांना? प्रोजेनी म्हटलं जाईल. अँड धिस प्रोजेनी कंटेन मल्टिपल ऑफस्प्रिंग्स. या प्रोजेनीमध्ये मल्टिपल ऑफस्प्रिंग असतात. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये नंबर ऑफ ऑफस्प्रिंग वेगवेगळा आहे. हायर ऑर्गॅनिझम मध्ये एका वेळेस फक्त एकच ऑर्गॅनिझम तयार होतो प्रोजेनीमध्ये, किंवा 2 तयार होणार किंवा 3 तयार होणार. लोअर ऑर्गॅनिझम मध्ये मल्टिपल. ठीक आहे, यांचा नंबर फार जास्त व्हॅरी करतो. पण इथे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आपल्याला पाहायचं आहे, जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आणि नवीन तयार होणारी जी प्रोजेनी आहे. आता ह्या 2 जनरेशन आहेत. वी हॅव अ जनरेशन ऑफ पॅरेंट. कलेक्टिव्हली जर पाहिलं तर इथे प्रेझेंट आहे जनरेशन ऑफ पॅरेंट, आणि या जनरेशन ऑफ पॅरेंट मधून तयार होणारी जनरेशन ऑफ प्रोजेनी. आफ्टर सम टाइम जनरेशन ऑफ प्रोजेनी अगेन acts as जनरेशन ऑफ पॅरेंट. त्यानंतर पुन्हा काय तयार होणार? नेक्स्ट जनरेशन. तिथे प्रोजेनी, त्या प्रोजेनीचे मेंबर पुन्हा काही काळानंतर ऍज अ पॅरेंट म्हणून ऍक्ट होणार, त्यांच्यापासून एक नवीन प्रोजेनी. सो प्रोजेनी आफ्टर प्रोजेनी, अ स्पेसीज continues to grow. प्रत्येक स्पेसीज ही ग्रो कशी होत आहे, मेंटेन कशी राहत आहे. प्रत्येक स्पेसीजचं जे एक्झिस्टन्स आहे, हे एक्झिस्टन्स कोण्या प्रकारे मेंटेन होत आहे? तर जनरेशन ऑफ प्रोजेनी आफ्टर जनरेशन ऑफ प्रोजेनी. ठीक आहे. पण आता या ज्या 2 जनरेशन आहेत, या 2 जनरेशन मध्ये एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर इनहेरिटन्स हा जे प्रॉपर्टी आहे, हे जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर कुठे प्रेझेंट असणार? इट इज प्रेझेंट इन बिटवीन 2 जनरेशन. इनहेरिटन्स कुठे आढळून येणार? तर इनहेरिटन्स हे आढळून येते आपल्याला जनरेशन ऑफ पॅरेंट आणि जनरेशन ऑफ प्रोजेनी यांच्या मध्ये. म्हणजे इनहेरिटन्स इज अ पार्ट ऑफ रिप्रोडक्शन. इनहेरिटन्स हे रिप्रोडक्शन मधून येणार. ठीक आहे. कारण या 2 जनरेशन मध्ये एकच कनेक्टिंग लिंक आहे, दॅट इज रिप्रोडक्शन. जनरेशन ऑफ पॅरेंट आणि जनरेशन ऑफ प्रोजेनी मध्ये दुसरी कोणतीही कनेक्टिंग लिंक नाही. तर आपण हायर ऑर्गॅनिझमचा विचार करू, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, प्लांट असतील, ॲनिमल असतील, त्यांच्या केसमध्ये या 2 वेगवेगळ्या जनरेशनची कनेक्टिंग लिंक जर काय असेल तर कॅरेक्टर ऑफ रिप्रोडक्शन. आणि याच कॅरेक्टर ऑफ रिप्रोडक्शनचा एक अस्पेक्ट म्हणजे काय असणार? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हटलं कशाला जाते? जर आपण याची बायोलॉजिकल डेफिनेशन पाहिली तर दिस इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज अ सिंपल ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. काय इनहेरिटन्स म्हणजे? ओनली ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द जनरेशन ऑफ पॅरेंट टू द जनरेशन ऑफ प्रोजेनी, किंवा याला सिंपली असेही म्हटलं जाईल फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. पुढच्या प्रोजेनीमध्ये जे ट्रान्समिशन होत आहे, कशाचं? कॅरेक्टरचं ट्रान्समिशन, त्याला म्हटलं जाते इनहेरिटन्स. ठीक आहे. याला एक दुसरा वर्ड सुद्धा आहे इनहेरिटन्सला, इट इज ऑल्सो नोन ॲज हेरेडिटी. आता हेरिडिटी हे एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी आहे.
काय हेरिडिटी? एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक प्रॉपर्टी आहे ॲज अ पार्ट ऑफ रिप्रोडक्शन. हा रिप्रोडक्शनचा एक सब पार्ट आहे, त्याला आपण हेरिडिटी म्हणू. की हायर ऑर्गॅनिझम मध्ये त्यासोबतच लोअर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा काय प्रेझेंट असणार? हेरिडिटी प्रेझेंट असणार. आणि हे हेरिडिटी नेमकं काय? मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी म्हणजे इनहेरिटन्स. हेरिडिटी आणि इनहेरिटन्स जरी दोन्ही टर्म आपल्याला सारखे वाटत असतील तरीही यांच्यामध्ये एक स्लाइट डिफरन्स आहे. ठीक आहे, खूप नॅरो डिफरन्स आहे. हेरिडिटी हे कॅरेक्टर आहे, इनहेरिटन्स त्याचं मेकॅनिझम. हेरिडिटी काय होणार? कॅरेक्टर. जसे आपण 5 फंडामेंटल कॅरेक्टर डिफाइन केलेले आहेत: ग्रोथ, लोकोमोशन, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम आणि सेन्स. त्याच प्रकारे या रिप्रोडक्शनचाच एक पार्ट म्हणून काय प्रेझेंट असणार? हेरिडिटी प्रेझेंट असणार. हे तिथेच आहे. आणि या कॅरेक्टरचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम म्हणजे आहे आपल्याकडे इनहेरिटन्स. हेरिडिटी अचीव केले जाते, हे कॅरेक्टर अचीव केले जाते कशा थ्रू? थ्रू द इनहेरिटन्स. दॅट इज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर इज हेरिडिटी. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर इज हेरिडिटी. आणि ही ॲबिलिटी प्रति आणि प्रत्येक टाईपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणार. तो युनिसेल्युलर असेल किंवा तो मल्टीसेल्युलर, रिगार्डलेस प्रोकॅरियोटिक आहे किंवा युकॅरियोटिक आहे, दोन्हीही टाईपच्या ऑर्गॅनिझम मध्ये हेरिडिटी नावाचा कॅरेक्टर हे कंपल्सरीली प्रेझेंट असणार. मग आता इथे पुन्हा आपण एका नव्या टर्मवर येतो, एंटायर. जर हेरिडिटी इनहेरिटन्स मधून येणार, आणि इनहेरिटन्स म्हणजे काय? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे जे सेंट्रलाइज टर्म आहे या एंटायर पार्ट मध्ये, ही सेंट्रलाइज टर्म काय झाली आपली? कॅरेक्टर. आणि इनहेरिटन्सचा स्टडी म्हणजे काय? जेनेटिक्स. जेनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इनहेरिटन्स. ज्यामध्ये कशाला स्टडी केला जातो? इनहेरिटन्सचा स्टडी. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. कोण्या पद्धतीने हे इनहेरिटन्स ऑकर होत आहे, कोण्या पद्धतीने एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर ट्रान्समिट होत आहे, त्याचे प्रिन्सिपल काय, त्याचे मेकॅनिझम काय, हे सर्व. जेनेटिक्स खूप साऱ्या टाईपचं आहे. मेंडेलियन जेनेटिक्स वेगळं आहे, नॉन मेंडेलियन जेनेटिक्स वेगळं आहे, पॉप्युलेशन जेनेटिक्स वेगळं आहे. वेगवेगळ्या टाईपचं जेनेटिक्स आहे. पण ओव्हरऑल सगळं काही ऑन द बेसिस सेंट्रल टर्म काय आहे याची? कॅरेक्टर आहे. कशावर बेस्ड आहे? एंटायर सगळ्याच्या सगळा पार्ट कशावर बेस्ड असणार? कॅरेक्टरवर बेस्ड असणार. तर इथे आपल्याला सर्वात आधी जी टर्म स्टडी करायची आहे ती टर्म आहे कॅरेक्टर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे प्रेझेंट असणारे कॅरेक्टर. द कॅरेक्टर विच गेट ट्रान्समिट फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होणार आहे. द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एक सेंट्रलाइज्ड टर्म आहे, कॅरेक्टर. आता कॅरेक्टर नेमकं म्हणायचं कशाला? कारण ट्रान्समिट काय होणार? फ्रॉम जनरेशन ऑफ पॅरेंट टू जनरेशन ऑफ प्रोजेनी ट्रान्समिशन टेक्स प्लेस ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टर ट्रान्समिट होत आहे. पण हे कॅरेक्टर नेमकं आहे कशाला म्हणायचं कॅरेक्टर? तर सर्वात आधी धिस कॅरेक्टर इज एनी डिटेक्टेबल प्रॉपर्टी काय आहे? एनी डिटेक्टेबल प्रॉपर्टी ऑफ एन ऑर्गॅनिझम एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारी कोणत्याही प्रकारची डिटेक्टेबल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. डिटेक्टेबल प्रॉपर्टी मग हे वेगवेगळ्या टाईपची असू शकतात, डिफरंट टाईपची असू शकतात. पण ही डिटेक्टेबल प्रॉपर्टी कशी असायला पाहिजे? बेसिकली जर पाहिलं हे दोन असतं. या प्रॉपर्टीज सिमिलरही असणार, या प्रॉपर्टीज डिसिमिलर सुद्धा असणार. आणि याच प्रॉपर्टीचा यूज केला जातो टू डिस्टिंग्विश बिटवीन living organism, that is to differentiate, to carry out the differentiation between organisms. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जे डिस्टिंग्विश केले जाते
जे डिफरन्शिएशन केले जाते की हा प्लांट त्या प्लांट पासून वेगळा आहे, हा ॲनिमल त्या ॲनिमल पासून वेगळा आहे, हे कोणत्या बेसिसवर केले जाते? इट इज ऑन द बेसिस ऑफ हिज प्रॉपर्टी. तिथे काहीतरी आपल्याला एक बेस लागेल ना. जर आपण दोघांना एकमेकांपासून डिस्टिंग्विश करत आहे, दोन ऑर्गॅनिझमला एकमेकांपासून सेपरेट करत आहे, तर काय लागेल? एक बेस लागेल, एक बेसिस लागेल. तो बेस आणि तो बेसिस म्हणजे काय असतो? प्रॉपर्टी त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. हे पहिलं कॅरेक्टर आहे. याचा पहिला यूज विच इज यूज टू डिफरन्शिएट बिटवीन डिफरंट स्पेसीज. इट इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. कोण्याही ऑर्गॅनिझमला आपण आयडेंटिफाय कशाने करणार? डिपेंडिंग ऑन इट्स डिटेक्टेबल प्रॉपर्टी. आपण वेगवेगळे प्लांट आयडेंटिफाय करतो कशावरून? त्याच्या फीचर्सवरून, मॉर्फोलॉजिकल फीचरवरून आयडेंटिफाय करणार. ॲनिमलला आयडेंटिफाय करतो कशावरून? डिपेंडिंग ऑन इट्स मॉर्फोलॉजिकल फीचर. म्हणजे ते काय झाले? हे प्रॉपर्टी आहे. मग हे कोणते इडिबल प्लांट आहेत, कोणते नॉन इडिबल आहेत, हे कशावरून? फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीवरून, त्याच्या अॅनाटॉमिकल प्रॉपर्टीवरून, त्याच्या केमिकल कंपोजिशनवरून जे काही नॉलेज मिळालेलं आहे आपल्याला. जनरेशन आफ्टर जनरेशन हे नॉलेज कलेक्ट केलेलं आहे की कोणते प्लांट इडिबल आहेत, कोणते प्लांट इडिबल नाही. सगळ्याच्या सगळे प्लांट इडिबल नाही, काही हार्मफुल आहे, कोणते मेडिसिनल आहेत, कोणते हार्मफुल आहे. हे सर्व काय आहे? तर त्यांचे प्रॉपर्टीज आहेत. आणि याच प्रॉपर्टीला म्हटलं जाते कॅरेक्टर. फक्त ते काय असायला पाहिजे? सर्वात महत्वाचं, इट शुड बी डिटेक्टेबल बाय एनी मीन्स. त्याला तुम्ही कोणत्याही वेने डिटेक्ट करा. जर ते मॉर्फोलॉजिकल आहे, इट कॅन बी डिटेक्टेड बाय अ नॉर्मल व्हिजन. फक्त पाहून सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. अॅनाटॉमिकल असेल तर पाहून डिटेक्ट करता येईल. ठीक आहे. मॉर्फोलॉजिकल असेल तर बाहेरून, अॅनाटॉमिकल असेल तर इंटरनल, फिजिओलॉजिकल असेल तर मग त्यासाठी टेस्ट असतात. काय? त्यासाठी टेस्ट आहे, वेगवेगळ्या टाईपच्या डिवाइस केलेल्या, डिझाईन केलेल्या, डिस्कवर केलेल्या टेस्ट आहे. पण बेसिकली ऑल ऑफ दीज आर सिम्पली डिटेक्टेबल प्रॉपर्टी ऑफ एन ऑर्गॅनिझम विच इज यूज टू डिफरन्शिएट बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम. आता या कॅरेक्टरचा आणखीन एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. तर पहिलं आस्पेक्ट आहे की डिटेक्टेबल प्रॉपर्टी आहे. सेकंड आस्पेक्ट, द कॅरेक्टर्स ऑफ एनी गिवन स्पेसीज. कोणतीही एक स्पेसीज लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, प्लांट असेल, ॲनिमल असेल, त्या स्पेसीजचे कॅरेक्टर हे नेहमी कसे असतात? स्पेसिफिक असतात. कॅरेक्टर्स आर ऑलवेज स्पेसीज स्पेसिफिक. काही कॅरेक्टर आहेत जे काही स्पेसीज मध्ये कॉमन असतात. बरेच कॅरेक्टर आहेत जे मल्टिपल स्पेसीज मध्ये कॉमनली प्रेझेंट असतात. ठीक आहे. काही कॅरेक्टर वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये वेगवेगळे असतात. ठीक आहे. कॅरेक्टर आर ऑलवेज स्पेसीज स्पेसिफिक. हे या कॅरेक्टरचं महत्त्वाचं. ठीक आहे. आता या कॅरेक्टरच्या रिलेशन मध्ये आपल्याला आणखी 3 टर्म पाहायचे आहेत. 3 फंडामेंटल टर्म जे कशाशी रिलेटेड आहे? कॅरेक्टरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. इनहेरिटन्स ज्या वेळेस आपण कन्सिडर करतो तेव्हा कॅरेक्टरशी रिलेटेड 3 फंडामेंटल टर्म आपल्याला स्टडी करायचे आहे. पहिली जी टर्म आहे ती टर्म आहे एक्सप्रेशन. मी लास्ट टाइम जेव्हा हा पार्ट घेतला होता तेव्हाही या 3 टर्म सांगितल्या होत्या. पहिली टर्म आहे एक्सप्रेशन, ज्याला आपण डिटेक्टेबल प्रॉपर्टी म्हणत आहे. या डिटेक्टेबल प्रॉपर्टी या प्रत्येक स्पेसीज कडे येतात कशामुळे? बिकॉज ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. प्रत्येक कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करणार. ईच अँड एव्हरी टाइप ऑफ कॅरेक्टर एक्सप्रेस इटसेल्फ. मग जे एक्सप्रेस होते ते काय आहे? कॅरेक्टर आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बॅक्टेरियाचा एक सिंगल सेल असू द्या की आपली बॉडी असू द्या, जे काही एक्सप्रेस होत आहे ते म्हणजे काय आहे? कॅरेक्टर आहे. सेकंड टर्म कोणती आहे? इनहेरिटन्स. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे जात आहे ते काय आहे? कॅरेक्टर.
जनरेशन ऑफ पॅरेंट मधून जनरेशन ऑफ प्रोजेनी मध्ये ज्याचं इनहेरिटन्स होईल ते काय आहे, कॅरेक्टर आहे. आणि तिसरी महत्वाची टर्म रेग्युलेशन. या तीन इम्पॉर्टंट टर्म इन रिलेशन विथ द कॅरेक्टर. पहिला काय म्हणायचं, एक्सप्रेशन. प्रत्येक कॅरेक्टर हे एक्सप्रेस होणारच त्या सिलेक्टेड स्पेसिस मध्ये, मग ते कोण्याही ऑर्गॅनिझमची असेल. प्रत्येक कॅरेक्टर हे इनहेरिट होणारच. कॅरेक्टर गेट इनहेरिटेड फॉर दॅट स्पेसिस. त्या स्पेसिस मध्ये काही कॅरेक्टर जास्त प्रमाणात इनहेरिट होतील, काही कॅरेक्टर कमी प्रमाणात इनहेरिट होतील. पण असं नाही आहे की एखादा कॅरेक्टर इनहेरिट होणार नाहीच. जर ते कॅरेक्टर आहे तर ते इनहेरिट होणारच. एक्सप्रेस होणार की नाही तर पुढचा भाग, पण इनहेरिट होईलच. आलं लक्षात. एक्सप्रेस होईल की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. एक्सप्रेस होईल किंवा एक्सप्रेस होणार नाही, पण इनहेरिट होणार. एक्सप्रेशन मध्ये दोन भाग पडतात, मे गेट एक्सप्रेस और मे नॉट. कदाचित एक्सप्रेस होईल, कदाचित एक्सप्रेस होणार नाही, पण इनहेरिट मात्र नक्की होणार. ठीक आहे. तिसरं रेग्युलेशन. ज्याचा कंट्रोल केला जाते तो काय असतो, कॅरेक्टर. ठीक आहे. कंट्रोल ज्याचा केला जातो तो काय आहे, कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर आर ऑलवेज अंडर रेग्युलेशन. मग ते त्याच्या एक्सप्रेशनचं रेग्युलेशन असेल किंवा त्याच्या इनहेरिटन्सचं रेग्युलेशन असेल. रेग्युलेशन कोणत्या लेवलला, रेग्युलेशन ऍट द लेवल ऑफ एक्सप्रेशन अँड ऍट द लेवल ऑफ इनहेरिटन्स. या दोन वेगवेगळ्या लेवलला प्रत्येक कॅरेक्टरला रेग्युलेट केल्या जाते. त्याचं एक्सप्रेशन रेग्युलेट केले जाते, त्याचं इनहेरिटन्स रेग्युलेट केलं जाते. ठीक आहे. हा एंटायर सब्जेक्ट जो आहे जेनेटिक्स, बायोलॉजीचं पहिलं मेजर ऍप्लिकेशन बायोलॉजिकल स्टडीजचं. हा एंटायर कन्सेप्ट, एंटायर जेनेटिक्स हा एका टर्मवर बेस्ड आहे, दॅट इज द कॅरेक्टर, द डिटेक्टेबल प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर एक नवीन ऑर्गॅनिझम ज्यावेळेस म्हणत आहे आपण, एंटायर न्यू ऑर्गॅनिझम. मग हा नवीन ऑर्गॅनिझम तयार कोणामधून होता, तर त्याच्या पॅरेंट कोणामधून, पॅरेंट. आणि नवीन ऑर्गॅनिझम आणि त्याचे पॅरेंट, दॅट इज पॅरेंट ऑर्गॅनिझम आणि न्यू ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये एकच कनेक्टिंग लिंक आहे, बाय मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. कशामधून, रिप्रोडक्शन. जर आपण हायर ऑर्गॅनिझम घेत आहे तर हे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे. आणि सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये देयर इज फ्युजन ऑफ गॅमेट्स. कशाचं फ्युजन होते, गॅमेट्सचं फ्युजन होते. मग पॅरेंटल जनरेशन कडून या नवीन जनरेशन कडे म्हणजे प्रोजेनीकडे हे कॅरेक्टर येतात कसे, कशा थ्रू येणार, तर कॅरेक्टर्स आर कॅरीड बाय मीन्स ऑफ गॅमेट. हे एक पॉस्ट्युलेट आहे, द पॉस्ट्युलेट ऑफ क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. या युनिटचा सेकंड पार्ट पाहणार आपण. ठीक आहे. आणि पहिला पार्ट जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यानंतर क्रोमोझोमल बेसिस. तर तिथे हे एक पॉस्ट्युलेट आहे की एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टरचं ट्रान्समिशन होत आहे, पण नेमकं कशा थ्रू होत आहे, कोण घेऊन जातात हे, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन. एकच कनेक्टिंग लिंक आहे. जर आपण पॅरेंट ऑर्गॅनिझम पाहिले आणि न्यू ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये एकच कनेक्टिंग लिंक आहे, द कनेक्टिंग लिंक ऑफ गॅमेट्स. म्हणजे कॅरेक्टर कशामधून इनहेरिट होतात, कशामधून ट्रान्समिट होतात, दे ऑलवेज गेट ट्रान्समिटेड बाय मीन्स ऑफ गॅमेट फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आलं लक्षात कोण्या पद्धतीने होत आहे. आता या कॅरेक्टर सोबत आणखीन एक चौथा पार्ट, हे तीन तर बेसिक प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. चौथा महत्वाचा पार्ट यामध्ये येतो, द फोर्थ इम्पॉर्टंट टर्म, इट इज व्हेरिएशन. कॅरेक्टर मध्ये काय येणार, व्हेरिएशन, चेंजेस इन कॅरेक्टर.
हे इम्पॉर्टंट आहे. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये व्हॅरिएशन हे माहिती आपल्याला. व्हॅरिएशन कशाला म्हटलं जाते, हे काय आहे काय नाही हे सर्व. व्हॅरिएशन इज अ बेसिस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय मीन्स ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट. जर गॅमेट फ्यूज होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार होत आहे तर त्यामध्ये व्हेरिएशन हे असणारच. ठीक आहे. जिथे व्हेरिएशन नाही त्याला म्हटल्या जाते क्लोन. क्लोन तयार होतात असेक्शुअल रिप्रोडक्शनने. इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे आणि ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार तिथे व्हेरिएशन हे येणारच. 100% व्हेरिएशन हे प्रेझेंट असणारच. सो ऑल ऑफ दिस कन्सेप्ट, मग ते एक्सप्रेशन असेल, मग ते रेग्युलेशन असेल आणि व्हेरिएशन असेल, हे कलेक्टिव्हली इनहेरिटन्स सोबत रिलेटेड आहे. इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर कोण्या पद्धतीने एक्सप्रेस होत आहे, कोण्या पद्धतीने रेग्युलेट होत आहे आणि त्यामध्ये कोण्या पद्धतीने व्हेरिएशन येत आहे. या जेनेटिक्सच्या युनिटमध्ये आपल्याला हा पार्ट स्टडी करायचा आहे ॲट द डिटेल्ड लेवल. यामध्ये आपल्याला दोन पार्ट आहे. पहिला आहे तो जेनेटिक्स विच इज रिलेटेड विथ द इनहेरिटन्स आणि याचा पुढचा पार्ट एक स्पेशल केस मॉलिक्युलर बायोलॉजी. काय येणार यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी. आता हे इंडिपेंडंट फील्ड आहे पण एका गोष्टीशी रिलेटेड आहे. जेनेटिक्स रिलेटेड आहे इनहेरिटन्स सोबत, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. मॉलिक्युलर बायोलॉजी रिलेटेड आहे एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर, रेग्युलेशन ऑफ. एकच पार्ट आहे फक्त वेगवेगळं. कोण्या पद्धतीने जेनेटिक्स मध्ये कशाचा स्टडी होतो, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये कॅरेक्टर कोण्या पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करतो आणि त्याचा एक्सप्रेशन कोण्या पद्धतीने रेग्युलेट केले जाते. हे दोन महत्वाचे भाग यामध्ये प्रेझेंट आहे. बेसिकली जेनेटिक्स मध्ये आपण व्हेरिएशनला घेऊ शकतो. व्हेरिएशन काय येतात, व्हेरिएशन कसे येतात ते जेनेटिक्स मध्ये. इनहेरिटन्स आहे, व्हेरिएशन. बेसिकली जर पाहिलं तर हा पहिला पार्ट असतो, याला म्हणतात फंडामेंटल जेनेटिक्स. काय झालं हे फंडामेंटल जेनेटिक्स. याच फंडामेंटल जेनेटिक्सचा जो ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, हा ऍडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी, जिथे 3 फंडामेंटल प्रोसेस असतात मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये. पहिली प्रोसेस डीएनए रेप्लिकेशन. आता डीएनए रेप्लिकेशन म्हणजे सेल सायकलची एस फेज. हे वेगळं सांगण्याची गरज नाही पडली. डीएनए रेप्लिकेशन. सेकंड ट्रान्सक्रिप्शन. आणि तिसरा ट्रान्सलेशन. हे फंडामेंटल प्रोसेस आहे. याला म्हणतात फंडामेंटल मॉलिक्युलर प्रोसेसेस. ईच अँड एव्हरी लिव्हिंग सेल यांच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन होणार, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कलेक्टिव्हली. हा पार्ट कशाशी रिलेटेड असतो, इट इज रिलेटेड विथ रेग्युलेशन अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. आलं. डीएनए रेप्लिकेशन, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ठीक आहे. हा जर पाहिला आपण डीएनए रेप्लिकेशन, इट इज रिलेटेड विथ इनहेरिटन्स. डीएनए रेप्लिकेशन हे इनहेरिटन्स सोबत रिलेटेड असणारे कॅरेक्टर आहे. अगेन इट इज ऑल्सो रिलेटेड विथ व्हेरिएशन. भाई ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन हे दोन्ही हे रिलेटेड आहे एक्सप्रेशन and regulation. Expression of character and regulation of expression of character. Expression of character वेगळं, regulation of expression of character हे वेगळं. तर या युनिट मध्ये आपल्याला या टाइपचे कन्सेप्ट दोन्हीही स्टेप बाय स्टेप स्टडी करायचे. सर्वात आधी आपलं फंडामेंटल जेनेटिक्स. आता जे फंडामेंटल जेनेटिक्स आहे हे तर मला खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे आपला मॉलिक्युलर बायोलॉजीचा, त्याला आपल्याला स्टडी करायचा आहे ओव्हरव्ह्यूच्या फॉर्म मध्ये. पहिला जो पार्ट येतो यामध्ये याला म्हटलं जाते मेंडेलियन जेनेटिक्स.
दूसरा पार्ट नियो मेंडेलियन जेनेटिक्स, आणि तिसरा इट इज क्रोमोझोमल जेनेटिक्स. आता स्टेप बाय स्टेप पाहिलं याला आपण तर मेंडेलियन जेनेटिक्स इट इज रिलेटेड विथ द फाउंडेशन ऑफ धिस फील्ड जेनेटिक्स. याचं जे फाउंडेशन आहे हे आपल्याला सांगते बेसिस ऑफ इनहेरिटन्स. काय प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला? बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याला म्हटलं जाते जेनेटिक बेसिस ऑफ. कोणाला आहे? जेनेटिक बेसिस आहे इनहेरिटन्स. सेकंड नियो मेंडेलिझम इट इज ऑल्सो अ जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, पण हा मेनली फोकस करणार व्हॅरिएशनवर. नियो मेंडेलिझम मेनली फोकस ऑन व्हॅरिएशन्स, जे काही वेगवेगळे चेंजेस येतात इनहेरिटेड कॅरेक्टरमध्ये, त्या इनहेरिटेड कॅरेक्टरच्या व्हॅरिएशन्सवर फोकस करणार नियो मेंडेलियन जेनेटिक्स. आणि हे जे क्रोमोझोमल जेनेटिक्स आहे इट फोकस ऑन अगेन बेसिस ऑफ इनहेरिटन्स बट क्रोमोझोमल. कशावर फोकस करतो हा? क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि हे सर्व वेगवेगळ्या सायंटिस्टचं कंट्रीब्युशन आहे यामध्ये, contributed by different scientists. Where Mendelian genetics mainly Sir Gregor Mendel, ठीक आहे. मेंडेलियन जेनेटिक्स जर पाहिलं आपण तर हे फक्त एका सायंटिस्टचं कंट्रीब्युशन आहे ज्याने इनहेरिटन्स कॅरेक्टर कोण्या पद्धतीने ट्रान्समिट होते याचे आपल्याला बेसिस प्रोव्हाइड केले. आता नॉन मेंडेलियन किंवा नियो मेंडेलियन जेनेटिक्स जे आहे हे वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या टाइम पिरियडमध्ये डिस्कवर केलेले फॅक्ट्स आहेत विच डेव्हिएट फ्रॉम मेंडेलियन बेसिस, जे आपल्याला व्हॅरिएशन काय येतात, कसे येतात याचा आन्सर देतात. असे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, मल्टिपल सायंटिस्ट आहेत. त्यामध्ये महत्वाचे कोणते नाव आहेत? डेव्हरेज, त्यानंतर कॉरेन्स अँड डेव्हरेज आहे, कार्ल कॉरेन्स आहे, आणि एक शेमार्क नावाचा सायंटिस्ट आहे यामध्ये तिसरा. कोणता? शेमार्क. पण हे यांचं कंट्रीब्युशन आहे, यांच्यासारखे आणखीन कितीतरी आहेत, पण सर्वात आधी हा कन्सेप्ट यांनी दिला होता डेव्हरेज, त्यानंतर कार्ल कॉरेन्स, हा यांचा कन्सेप्ट आहे नियो मेंडेलियन जेनेटिक्स. ज्यांनी मेंडेलचे वर्क फाइंड आउट केले त्यांना पुन्हा रिपब्लिश केले, ज्यांनी मेंडेलचे लॉ तयार केले. ठीक आहे. कॉरेन्स आणि यांनी सुरुवातीला नियो मेंडेलियन पार्ट पाहिले. आणि हे जे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स आहे इट इज गिवन बाय अनदर सायंटिस्ट थॉमस मॉर्गन. हा एका वेगळ्या सायंटिस्टचं कंट्रीब्युशन आहे, टी.एच. मॉर्गनचं कंट्रीब्युशन, ज्याने लेट डाऊन केलं क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे. त्याला मॉर्गन अँड बोवेरी सुद्धा आहे यामध्ये दुसरा सायंटिस्ट. या दोघांचा एक कलेक्टिव्ह वर्क आहे. सुटॉन अँड बोवेरी ज्या पद्धतीचा आहे तसा मॉर्गन आहे बोवेरी यांचं वर्क आहे. मग ह्या तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला हे दोन्हीही पार्ट, हा पहिला पार्ट मेनली काय करा, फर्स्ट पार्ट मेनली. इकडे मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये गेलो तर मग मेजर दोन सायंटिस्ट जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक. वॅटसन अँड क्रिक ज्यांनी या प्रोसेस दिल्या डीएनए रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. तर तो खूप नंतर येणारा पार्ट आहे. सर्वात आधी आपल्याला हे डिस्कस करायचं आहे. मग या जेनेटिक्सला आपण दोन मेजर पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत. कॅरेक्टरचं ट्रान्समिशन कसं होणार आणि कोण्या पद्धतीने होणार. त्यामुळे सर्वात पहिला पार्ट येणार या जेनेटिक्स मध्ये इट इज जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स.
आपला फर्स्ट पार्ट असेल आणि जो सेकंड पार्ट आहे इट विल बी अवर क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हे कलेक्टिव्ह प्रेझेंट जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ज्यामध्ये स्टडी करणार आपण मेंडेलियन जेनेटिक्स आहे, निओ मेंडेलियन जेनेटिक्स. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण स्टडी करणार पुढचे ऍडव्हान्स कन्सेप्ट जे टी.एच. मॉर्गन आणि याच्यासोबत बॉलेरी नावाचा सायंटिस्ट आहे ज्यांनी एक थेअरी दिलेली आहे क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. त्यानुसार आपल्याला हे सर्व स्टडी करायचं आहे, ज्यामध्ये रिकॉम्बिनेशन जे आपण या आधीच्या युनिटमध्ये पाहिलेला पार्ट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन काय आहे आणि त्याचं रिलेशन या व्हॅरिएशन सोबत, हे सर्व पार्ट इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू क्लिअर होते. ओके, सो इन द सेकंड पार्ट ऑफ दिस aspirant batch we are going to deal with these type of fundamental concepts. या टाईपचे वेगवेगळे फंडामेंटल कन्सेप्ट यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. आलं लक्षात? काय असेल? जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यानंतर क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, आणि दोन्हीही केसमध्ये एकच आहे कॅरेक्टर. मग ते जेनेटिक बेसिस असेल किंवा ते क्रोमोझोमल बेसिस असेल, याचं मेन फाउंडेशन जे आहे, मेन लेडाऊन जे आहे ते असतो कॅरेक्टर. ओके, तर आपल्या नेक्स्ट लेक्चर पासून या एंटायर टॉपिकला, या एंटायर कन्सेप्टला आपण इथूनच बिल्डअप करणे स्टार्ट करायचं आहे. कुठून बिल्डअप करणार आपण याला? या लेवल पासून. दॅट इज द टर्म कॅरेक्टर. हे कॅरेक्टर टर्म काय आहे? सर्वात आधी ही कॅरेक्टर टर्म कोणी दिलेली आहे, त्याचा मिनिंग काय आहे, मेंडेलने कोणत्या प्रकारे त्याचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, त्याचे लॉ, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, नंतर त्याचे आलेले वेगवेगळे व्हॅरिएशन. हे आपलं पहिलं टार्गेट आहे या दोन, मेंडेलियन आहे, निओ मेंडेलियन. ओके, देन वी विल मूव ऑन टू द क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, आणि त्यानंतर आपल्याला मूव करायचा या पार्टवर मॉलिक्युलर बायोलॉजी. आधी यांचे स्ट्रक्चर स्टडी करणार आपण, त्यानंतर त्या प्रोसेस, डीएनए रेप्लिकेशन कोण्या पद्धतीने होते, ट्रान्सक्रिप्शन कोण्या पद्धतीने होत आहे, आणि ट्रान्सलेशन ही प्रोसेस कोण्या पद्धतीने होते. ठीक आहे. कलेक्टिव्ह हे जर पाहिलं ओव्हरऑल, तर यामध्ये 12च्या सिलेबस मधले हे दोन मोठे युनिट आहेत. इन केस ऑफ द 12th सिलेबस बायोलॉजी जो आहे त्यामधला दोन मोठे युनिट म्हणजे हेच आहे. पहिले युनिट असते त्यामध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यामध्ये इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन आहे, सोबत क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स हेही सुद्धा त्यामध्येच प्रेझेंट आहे. त्यासोबत दुसरं युनिट आहे मॉलिक्युलर बायोलॉजीशी रिलेटेड, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या नावाने. असे दोन युनिट हे आपल्या 12च्या सिलेबस मधून इथे कंप्लीट करायचे. या आधीचा जो युनिट घेतला होता आपण सेल डिव्हिजन, हे आपण 11च्या सिलेबस मधून घेतला होता. हा पुढचा पार्ट आपण टार्गेट करत आहोत 12th सिलेबस. ठीक आहे. ऑल द बेस्ट.